मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये। आज महाराष्ट्रातील दोन टॉपचे नंदी मथुर आणि बकासूर ही जोडी पळणार वेगवेगळ्या मैदानामध्ये। मथुर पळतोय आज हिंगणे तालुका खटाव जिल्हा सातारा या ठिकाणी एक दुशाचं मैदान होते। त्या दुशाच्या मैदानामध्ये आज सचिन सोबत पळताना दिसणार आहे। सचिन सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे, पुशेगावचा मैदानाचा एक नंबरचा मानकरी असलेला हा शाहिदभाई मुलानी नातेपुतेकरांचा सचिन आणि कुमार रणवीर राहुलभाई पाटील अडवलीकर कल्याण यांचा 1001 मथुर ही जोडी अचानक पैरा कसा काय झाला याच्याबद्दल तर चर्चा करूया। तत्पूर्वी बकासूर जो आहे तो आपल्या सगळ्या महाराष्ट्राचा लाडका देव भोर मैदानामध्ये पळताना दिसणार आहे। हे भोर मैदान जे आहे ते STC लॅब या चॅनलवरती दिसणार आहे आणि संबंध महाराष्ट्राच्या नजरा ज्या आहेत त्या आता भोर मैदानाकडे लागलेल्या आहेत आणि हिंगणे मैदानामध्ये लागलेल्या आहेत। कारण की महारथी ते दोन आहेत बैलगाडा शर्यत क्षेत्रातले, एक बकासूर आणि एक मथुर। कारण की या दोघांच्या शिवाय या बैलगाडा शर्यत क्षेत्रामध्ये मजा नाही येत लोकांना, कारण की लोक त्या ठिकाणी जातात, कारण की त्यांच्या आवडते नंदी जे आहेत ते आहेत। आणि बघूया आज मथुर आणि बकासूर हा पैरा जो आहे, मथुर आणि सचिन ह्या जोडीचा पैरा अचानक कसा काय झाला। कारण की तुम्हाला माहितीच आहे, वारंवार आपण या बैलगाडा शर्यत क्षेत्रामध्ये जे नामांकित जे आहेत आपले सगळ्या महाराष्ट्राचे लाडके शाहिदभाई मुलानी असतील, यांना खूप वेळा प्रश्न विचारले, बकासूर सचिन कधी पळताना दिसेल, बकासूर मथुर आणि सचिन ही जोडी कधी पळताना दिसेल। म्हणजेच बकासूर आणि मथुर या जोडी सोबत, म्हणजे या दोन बैलांसोबत सचिन कधी पळताना दिसेल। आणि तो योग जो आहे तो 9 तारखेला येणार होता। 9 तारखेचं जे मोठं मैदान होतं ते मैदानामध्ये येणार होता, परंतु काही कारणास्तव ते 9 तारखेचं मैदान जे आहे ते कॅन्सल झालेलं आहे। त्याच्यामुळे आज ही जोडी पळवण्याचा निर्णय जो आहे तो शाहिदभाईंनी घेतलेला आहे आणि तसेच दादांनी घेतलेला आहे। म्हणजेच आज सगळ्या महाराष्ट्राची लाडकी जोडी सचिन आणि मथुर ही जोडी आपल्याला पळताना दिसेल हिंगणे मैदानामध्ये। मैदान पिथरी लाईव्हवरती असेल, सगळ्यांनी आनंद घ्या त्या मैदानाचा। लाईव्ह लॉट मैदानामध्येच पळताना म्हणजे लाईव्ह लॉट मैदानामध्ये दिसतील। आणि जे मैदान आहे बकासूरचं भोरमधलं, त्या मैदानाचे लाईव्ह लॉट जे आहे ते मी सांगितलेलं आहे, ते बघा कुठल्या गटात कुठला नंदी पळतो, परंतु बकासूरचं नाव काय त्या ठिकाणी नव्हतं पहिल्याबद्दल। त्यामुळे बकासूरची चिठ्ठी जी आहे ती आता कुठल्या गटामध्ये निघते, बकासूर कुठल्या पैऱ्यामध्ये किंवा गटात पळतोय ते काय समजणार नाही आहे, समजेल आपल्याला। कारण की आता बघूया, सगळ्या महाराष्ट्राची नजर या दोन नंदींवरती आहे, बकासूर आणि मथुरवरती। आणि एक तिसरा एक नंदी महाराष्ट्राचा लाडका वेगाचा शेवट सर्जा, हा जो आहे सर्जा आपल्याला पुशेगावचा 1 नंबरचा मानकरी असलेला नवनाथ जगदाळे यांचा लाडका लक्षा आणि वेगाचा शेवट सर्जा ही जोडी आपल्याला राजाचे कुर्ले या ठिकाणी जे मैदान आहे त्या मैदानामध्ये ओपनच्या ही जोडी पळताना दिसणार आहे। ही सुद्धा एक नामांकित जोडी आहे, टॉपची जोडी आहे। अशा ह्या 3 जोड्या टॉपच्या मैदानामध्ये 3 वेगवेगळ्या मैदानामध्ये पळताना दिसणार आहेत। आणि सगळ्या महाराष्ट्राची नजर आता बकासूर आणि मथुरवरतीच लागलेली आहे, कारण की सगळ्या महाराष्ट्राला या दोघांच्या शिवाय म्हणजे चैनच पडत नाही, कारण की ते नंदीसुद्धा त्या पद्धतीचं आहेत। आणि राहुल दादा तर आता मैदानावरती पोचले सुद्धा असतील। आता आपण काही जाणार नाही आहे मैदानामध्ये, कारण की उन्हाचा ताव किती लांब आहे बघा, म्हणजे ताव कसला आहे 38-39 सेल्सिअस। आत्ता तुम्हाला सांगतो आत्ता वाजलेत किती, 9:30 वाजल्या, त्या 9:30 वाजल्या तर तुम्ही बघू शकता घाम आणि डोक्याला किती ऊन लागते, तरी त्यामध्ये आलोय उसात उड्या करायला काय एकाच जण मागं बघू शकता। का इथनं वाट अशी नदीला गेलेली आहे, दाखवतो काय होतं लोक। मी जुन्या व्हिडिओ मी इथनंच बनवतो, मी लहानपणापासून ह्या वावराची साथ आहे आपल्याला। असू दे, चला शेवटी व्हिडिओ बनवतोय, कुठं बनवतोय, कसा बनवतोय हे महत्त्व नाही, लोकांच्यापर्यंत माहिती देतोय हे महत्त्वाचं आहे। आणि काय वाटते आज सचिन आणि मथुर जोडी कमाल करेल का, कशा पद्धतीनं गाडी पळेल, गाडीवरती ड्रायव्हर कोण असतील हे सुद्धा कमेंट्स बॉक्समध्ये जरा थोडंसं सांगा माहिती। आणि खरंच आज चांगली महाराष्ट्राची लाडकी जोडी पळते, खूप साऱ्या शुभेच्छा या जोडीला। आणि बकासूरसोबत आज कोण असू शकतो, बकासूरचा पैरा कोण असू शकतो हे माहीत नाही आहे, परंतु बकासूर आज मैदानामध्ये 100% त्या STC लाईव्हवरती पळणार आहे, म्हणजे त्या चॅनलवरती दिसणार आहे। भोर मैदानामध्ये बकासूर पळताना दिसेल। अखंड महाराष्ट्राचा लाडका बैल बकासूर आणि मथुर दोन्ही नंदी आज पळतायत, डोळे सुन्न करून आज बघणार आहे। आणि आज कुठे जाणार नाही मी, आज निवांत आहे। बघूया कशा पद्धतीनं आजचं मैदान जे आहे ते पार पडते, बघूया। 3ही नंदींना, बाकी सगळ्या महाराष्ट्रातील टॉपच्या नंदींना, सगळ्या हलक्यासुद्धा नंदींना, गरगरिबांच्या नंदींना सुद्धा आजच्या मैदानामध्ये खूप साऱ्या शुभेच्छा।
व्हिडिओ आवडला लाईक शेअर सबस्क्राईब करा. धन्यवाद. आणि खरंच आपलं काम आवडत असेल तर आपल्याला गुगल पे फोनपे करू शकता 95 61 11 99 40 या नंबरवरती. धन्यवाद.